नमस्कार, माधव रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल ड्राय सोयाबीन चिली बनवत आहे। त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, आल्याचे काप, 2 बारीक मिरची आणि 1 टेबलस्पून भरून डार्क सोया सॉस घालून घेतला आहे। नंतर त्यामध्ये सोया चंक्स आपल्याला घालायचे आहे आणि गॅसची फ्लेम पूर्ण बंद करून द्यायची आहे। 5 मिनिटानंतर ते छान फुलून येतात। नंतर त्यांना लगेच थंडगार पाण्यामध्ये आपल्याला टाकून काढून घ्यायचे आहे आणि ते नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला छानपैकी असं निथळून घ्यायचं आहे। गरम पाण्यात टाकताना आपण आलं आणि मिरची टाकली होती, त्याने त्यांना खूप छान असा फ्लेवर येतो। नंतर 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 1 टेबलस्पून मी मैदा या ठिकाणी घालून घेतलेला आहे। हे घातल्यानंतर त्याला हाताने आपल्याला मिक्स करायचं नाही आहे, स्पूनच्या सहाय्यानेच आपल्याला करायचं आहे। आपल्याला फक्त बाहेरच्या साईड कोड होईल इतपतच त्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर लावायचं आहे। तुम्ही बघू शकता छानपैकी आपला आउटर लेअर मस्तपैकी कोट झालेला आहे। याने आपला सोया चंक्स एकदम क्रंची होतो। आता आपण तळायला घेऊया। मी तेल तापायला ठेवलं होतं, त्यामध्ये सोया चंक्स टाकायचे आहे। ते टाकल्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला हलवायचे असतात, जेणेकरून ते एकमेकांना चिपकू नये। आपण जर ते नाही हलवलं तर ते एकमेकांना चिपकून जातात, असं सेपरेट होत नाही। तुम्ही बघू शकता हळूहळू छान असा गोल्डन रंग आपल्या सोया चंक्सला येत आहे। याप्रमाणे आपल्याला सर्व सोया चंक्स हे तळून घ्यायचे आहेत। नंतर एका कढईमध्ये आपल्याला थोडं 1 टेबलस्पून भरून तेल घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये चॉप्ड लसूण, चॉप केलेलं आलं छान 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे। नंतर कांद्याची पात घालून घ्यायची आहे। 1 ते 2 बारीक मिरची आपल्याला घालून घ्यायची आहे। त्यामध्ये हे छान 1 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे। नंतर 2 ते 3 टेबलस्पून डार्क सोया सॉस आपल्याला घालून घ्यायचं आहे। ही सर्व प्रोसेस करताना गॅसची फ्लेम ही हाय असावी आणि हे खूप क्विक आपण करायला हवं, कारण हा चायनीज आयटम आहे, त्याला हाय फ्लेमवरतीच केला जातो। नंतर 1 टेबलस्पून भरून व्हिनेगर मी या ठिकाणी घालून घेतलेला आहे। ते 1 वेळा छान मिक्स करून त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। आपल्याला ड्राय करायचं आहे, त्यामुळे जास्त काही ग्रेव्ही करायची नाही। बाजूला 1 टेबलस्पून भरून कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। चवीप्रमाणे मीठ आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मीठ आपण सोया चंक्समध्ये पण घातलं होतं, त्यामुळे हे थोडं कमी घाला। नंतर कॉर्नफ्लॉवरची स्लरी यामध्ये घालून 1 ते 2 मिनिटासाठी छान हाय फ्लेमवरती आपल्याला करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान असा दाटसरपणा आपल्या सॉसला आलेला आहे। या स्टेजला यामध्ये आपल्याला सोया चंक्स घालून घ्यायचे आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचे आहे। लास्टला ढोबळी मिरची आणि कांद्याचे थोडे पीस घालून घ्यायचे आहे। त्याचा क्रंचीनेस छानपैकी यायला हवा, म्हणून आपण ते लास्टला घालणार आहोत। नंतर कोथिंबीर आणि 1 टेबलस्पून भरून डार्क सोया सॉस घालून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तयार आहे या ठिकाणी आपले रेस्टॉरंट स्टाईल सोया चंक्स। एकदा नक्की करून बघा, चवीला अप्रतिम हे लागतात, बाहेर मिळतात सेम तसे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत। बाय।